आई तुझा हात परीस असं म्हणत आपण मदर्स डेच्या निमित्ताने आईच्या सगळ्या कवितांना इथं उजागर सगळं करत आहोत. आईच्या कवितांच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करत आहोत. आई आणि आपण याची सुरुवातच आपण गर्भात असल्यापासून होते. 9 महिने आई आपल्याला पोटामध्ये वागवते, आपल्याला जन्म देते आणि आपण जन्माला आल्यानंतर स्वाभाविकपणे आपला जो पाळणा आहे, पाळणा हलवणं आणि आपल्याला जोजवणं, अंगाई म्हणणं, इथपासून आईचं आणि आपलं एक सगळं मायालय खरं म्हणजे सुरू होतं. बरोबर. त्या संदर्भातली मला वाटतं नाधो महानोरांची कविता आणि माझी स्वतःची कविता असं आपण एक कॉम्बिनेशन या ठिकाणी आपण सादर करूया. तळहाताचा पाळणा अन काळजाची दोरी ग, तळहाताचा पाळणा अन काळजाची दोरी ग, जो जावताना मांडीवरती आई गाते लोरी ग. मी गाताना निज तुला लढीवाळा, हा कंठ दाटुनी आला. मी गाताना निज तुला लढीवाळा, हा कंठ दाटुनी आला. मी दुःखांच्या बांधून पदरी गाठी, जपले तुझ ओटी पोटी. कधी डोळ्याना काजळ तुझ भरताना, गलबला जीव होताना. इवले इवले डोळे आणि चाफे कळी नाक ग, इवले इवले डोळे आणि चाफे कळी नाक ग, गोबऱ्या गोबऱ्या गालावर गुलाबाची छाप ग, दुडक्या दुडक्या पावलांनी सुख आले दारी ग, जो जावताना मांडीवरती आई गाते लोरी ग. खोप्यात तिथे चिमणी रोज पिलाना, खोप्यात तिथे चिमणी रोज पिलाना. सांगते गोष्ट निजताना, सांगते गोष्ट निजताना. ते ऐकून गा मन हे फडफड होई, पाळणा म्हणे अंगाई. मी गाताना निज तुला लढीवाळा, हा कंठ दाटुनी आला. रांगत रांगत आला कान्हा गोकुळी आनंद ग, रांगत रांगत आला कान्हा गोकुळी आनंद ग, गोप गोपिका सवे राधिका गाण्यामध्ये दंग ग, नटखट लीला श्रीरंगाच्या दही लोण्याची चोरी ग, जो जावताना मांडीवरती आई गाते लोरी ग. आयुष्याला नको काजळी काळी, आयुष्याला नको काजळी काळी. ईश्वरा तूच सांभाळी, ईश्वरा तूच सांभाळी. झुलता झोका जावो आकाशाला, धरतीचा टिळा भाळाला. मी गाताना गीत तुला लढीवाळा, हा कंठ दाटुनी आला. गाण्यामधुनी झरतो आता अंतर्यामी पान्हा ग, बाबा गाण्यामधुनी झरतो आता अंतर्यामी पान्हा ग, ओळी ओळी लामग लुचतो शब्द भुकेला तान्हा ग, तुझ्याच साठी होते कविता आनंदाची वारी ग, बाबा तुझ्याच साठी होते कविता आनंदाची वारी ग, जो जावताना मांडीवरती आई गाते लोरी ग. मी गाताना निज तुला लढीवाळा, हा कंठ दाटुनी आला. क्या बात आहे, क्या बात आहे. हा एक सगळा वेगळा प्रयोग आणि वेगळा आपण आईच्या कवितांच्या निमित्ताने करतो आहोत. आणि खरं तर आपण गावागाव फिरत असताना दुर्गेश, माझ्या एक गोष्ट अशी लक्षात आली की भरभरून सगळं दाटून आलेलं जे आहे ते मिळतं आपल्याला. बरोबर. खूप ठिकाणी मिळत आहे. खरं तर त्या पाथर्डीच्या पुढे कार्यक्रम चालू असताना कोणसई सोनसई नावाची गाव आहे, त्या कोणशीमध्ये पाऊस पडत होता आणि 1,500 ते 2,000 आया ज्या आहेत, याड्या ज्या आहेत, त्या कार्यक्रम बघत बसल्या होत्या. मी सांगितलं की याडी कार्यक्रम थांबवू का, आपण नंतरही कार्यक्रम करू शकतो. तर त्या म्हणाले नाही बाबा चालू दे कार्यक्रम, कारण की हे सगळं त्यांचं आहे ना. बरोबर. त्यांना पुन्हा ऐकताना
ज्या काही गोष्टी त्यांना मिळतात ना त्या फार वेगळ्या आहेत. बरोबर. आणि म्हणून इतके प्रयोग, इतक्या सगळ्या कविता घेऊन आपण गावोगावी फिरतो आहोत. आणि मूल्य शिक्षणाची खूप चांगली गोष्ट एक आपल्या हातात आलेली आहे खरं तर ही. या सगळ्या दिवसांमध्ये याची फार गरज वाटायला लागली आपल्या सगळ्यांना. बरोबर. मला वाटतं आणखीन पण या संदर्भातल्या ज्या काही आईच्या कविता आहेत त्यातली एक कविता आता आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. नाना माझ्या नावाचे कवी आपले मालेगावचे. आपण काय केलं की जी माणसं या सगळ्या लाटेमध्ये नाहीत ना त्यांना जास्त फोकस करण्याचा पण प्रयत्न केला आहे. नाना माझ्या नाही कुठे या सगळ्या लाटेमध्ये, कवींच्या लाटेमध्ये. कविता अप्रतिम आहे त्यांची. ती कविता मी तुमच्यापुढे ठेवतो. कविता अशी आहे. काळीज कापून माय तिळ तिळ तुटायची, काळीज कापून माय तिळ तिळ तुटायची, वाढवताना मला माय आपलीच घटायची, वाढवताना मला माय आपलीच घटायची, उधाणल्या वादळात घुसमटे जसं झाड, हो उधाणल्या वादळात घुसमटे जसं झाड, मूळ रोवून मायेची माय दिस रेटायची, तिळ तिळ तुटायची माये तिळ तिळ तुटायची, मला अजून आठवे तिच्या कुशीतला गंध, हो अजून आठवे तिच्या कुशीतला गंध, देवळाचा दरवळता माय गाभारा वाटायची, तिळ तिळ तुटायची माय तिळ तिळ तुटायची, सासुरवाशा संसारात तिचा मीच विरुंगुळा, होऊन खुळखुळा माय वाजायची फुटायची, तिळ तिळ तुटायची माय तिळ तिळ तुटायची, माये तिळ तिळ तुटायची. मला वाटतं अशीच एक वेगळी वेदना सगळ्या आईच्या संदर्भातली तुमच्या पण एका कवितेमधून आलेली आहे. जिणं फाटत या. हो हो हो. मला ती कविता ऐकायला आवडेल. जीन फाटत या, जीन फाटत या, तिथंच ओवावा धागा ग बाई दुःखाच्या, कष्टानं पाव्या भेगा बाई दुःखाच्या, कष्टानं पाव्या भेगा, कधी उन्हाला द्यावा धार, कधी उन्हाला द्यावा धार, गाव बुडणारा सोसावा पूर, गाव बुडणारा सोसावा पूर, काटे पायात खुडून ऊन वाऱ्यात झडून, बोरी बाभळीच्या होती बागाग बाई दुःखाच्या, कष्टानं पाव्या भेगा, इथं जाळते नात्याची झळ, इथं जाळते नात्याची झळ, होते जीवाची गाहोर पळ, होते जीवाची गाहोर पळ, सार हातच देऊन पुन्हा उन्हाच होऊन, कोण पराया कोण सगाग बाई दुःखाच्या, कष्टानं पाव्या भेगा. शेवटच्या वेळी दुर्गेश अशा आहे. माझं घावना मायाळू गाव, माझं घावना मायाळू गाव, तुझ्या वेशीत रोजही धाव, तुझ्या वेशीत रोजही धाव, तुझ म्हणून गोड मानून, तुझ म्हणून गोड मानून, ठेव ओसरीत थोडी जागा ग बाई दुःखाच्या, कष्टानं पाव्या भेगा, कष्टानं पाव्या भेगा. मला वाटतं एकूणच या सगळ्या वेदनांचा जो प्रवास आहे हा जर कुठेतरी थांबवायचा असेल तर आपल्या संवेदनांना ओसरीत थोडी जागा ठेवायची मला वाटतं गरज आहे. या सगळ्या काव्य मैफिलीचा समारोप आता आपण करणार आहोत.
आणि आईला सगळं आपण वंदन जे करतो आहोत हे करत असताना स्वाभाविकपणे एका आईची आठवण इथे येते आणि ती म्हणजे जिजाऊ. क्या बात आहे. आणि या जिजाऊची एक कविता आपण सादर करावीत आणि या मैफिलीचा समारोप करावा. माय तान्ह्याले कराला ओ माय तान्ह्याले कराला सत्य सांगे जिजाबाई. माय तान्ह्याले कराला सत्य सांगे जिजाबाई. तेव्हा शिव बानावाची जन्मा आली हो नवलाई. तेव्हा शिव बानावाची जन्मा आली हो नवलाई. नवलाईच नवल नवलाईच नवल उभ्या मराठी मातीला. माझ्यासाठी जळाली तू बोले समई वातीला. माझ्यासाठी जळाली तू बोले समई वातीला. वात तेलाला बोलली वात तेलाला बोलली उजेडाच्या कामी आलो. उभा अंधार चिरून प्रकाशाचे गाणे झालो. उभा अंधार चिरून प्रकाशाचे गाणे झालो. होता शिव बासमयी वात होती जिजाबाई. माऊलीच्या कंठातून जन्माली हो अंगाई. जन्माली हो अंगाई. जन्माली हो अंगाई.